नमस्कार नमस्कार मंडळी. आजच्या कार्यक्रमात मी ऋचा गद्रे आपलं स्वागत करते. आज गुरुवार, भारतीय सौर दिनांक 26 चैत्र, शके 1948, अर्थात 16 एप्रिल 2026. मंडळी, आत्ताच्या या दिवसात वणवा लागण्याच्या घटना घडत असतात. उभ्या बागा, पिकं या वणव्यात नष्ट होतात. यामुळे शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होतं. वणवा लागतो तेव्हा संपूर्ण जीवसृष्टी नष्ट होत असते. यामध्ये जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता संपते, माती तापते आणि भूगर्भातील पाणी वर येण्याऐवजी खोल निघून जातं. उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात मिळणारी नैसर्गिक फळं जसं तोरणं, करवंद, आसणं अशी नानाविध फळं या वणव्यामुळे नष्ट होतात. वणव्यामुळे निर्माण होणारा धूर आणि कर्बवायू जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदलाला गती देतो. झाडं आणि गवत जळल्यामुळे जमीन उघडी पडते. पावसाळ्यात या मातीची खूप मोठ्या प्रमाणात धूप होते. मुळं जळल्यामुळे डोंगराची पकड ढिली होते. असे सगळे परिणाम या वणव्यांमुळे होत असतात. मंडळी, आपल्या या गप्पा आपण अशाच चालू ठेवणार आहोत. पण आता वेळ झाली आपल्या माई, अण्णा आणि सदू यांच्या गप्पा ऐकण्याची. चला ऐकूया गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद. याचं लेखन केलंय अनिल तांडेकर यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, रोहित देव आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला आहे. आलं बाई एकदाचं घर. आलं म्हणजे काय तुझ्यापासून दूर दूर पळत होतं की काय ते घर? म्हणजे मी तर घरातच आहे, मला कसं कळलं नाही ते पळतंय घर वगैरे असं? नाही हो, उगाच काहीतरी फुटकळ विनोद करू नका. अगं तसं नाही, घरात पाऊल टाकल्या टाकल्या अगदी सुटका झाल्यासारखं बोललीस ना, म्हणून म्हटलं. एकदा बाहेर जाऊन बघा. काय बघू? संध्याकाळचं ऊन सुद्धा ना आता नकोसं वाटायला लागलंय. अगं काय बोलतेस काय? काय एवढं आश्चर्य वाटल्यासारखं का विचारताय हो? अगं माई, एवढ्यातच कंटाळलीस उन्हाळ्याला? आत्तासा कुठे एप्रिल अर्धा झालाय, अजून अख्खा मे महिना बाकी आहे बरं. अहो, म्हणूनच तर जास्त टेन्शन आलंय मला. कसं सहन करायचं हे ऊन? कल्पनेनेच पोटात गोळा येतोय माझ्या. माई माई, घाबरून काय होणार आहे? कारण घाबरल्यामुळे ना ऊन थोडंच कमी होणार आहे आणि घाबरल्यामुळे कोणतंही संकट थोडंच दूर होतं. कोणावर कसलं संकट आलंय? अण्णानू, माईनू, काय चाललंय? काय आहे? ये सदू. अरे, असं काही एवढं मोठं संकट नाही आलंय. मग एवढी कंदाल कसली चालली आहे? या टळटळीत उन्हाचं करायचं तरी काय, कसं सहन व्हायचं, इतकंच म्हणत होते मी. असं होय. आता हे ऊन हे आता नित्यच झालेलं आहे. यापेक्षा अनेक मोठी संकट आणि आपत्ती आपल्या पूर्वजांनी एका धीरोदात्तपणाने त्याच्यावरती मात केली आहे. धीरोदत्तपणा एवढं मोठं विशेषण? अहो, तुम्ही कुठल्या काय विचारात आहात तेच कळत नाहीये. माई, परिस्थिती कोणतीही असू दे, कितीही बिकट असू दे, धीराने स्वीकारायची, शांत राहायचं, विचार करत राहायचं, मार्ग नक्कीच मिळतो. आपल्या पूर्वजांनी आपल्याला हीच शिकवण दिली आहे, आठवत नाही का तुला? तुम्ही इतके सिरियस का झालात आत? म्हणजे मी उन्हाळ्याबाबत बोलले त्या संबंधानंच आहे की कसं? मला पण तच म्हणायचं होतं. बघ, तुलाही हा, वाटलं ना? मला पण असंच वाटतंय. यांच्या डोक्यात काही वेगळेच विचार चालू आहेत असं वाटतंय मला. बरोबर ओळखलत तुम्ही. अहो, म्हणजे एवढं सिरियस होऊन कसला विचार करता अण्णा? हो ना. काय झालंय का कुणास ठाऊक ना, पण एप्रिल महिना आलाय ना की मला जालियनवाला बाग घटनेची आठवण येते. जालियनवाला? हा, आणि काही काळ का होईना माझं मन ना अस्वस्थ होऊन जातं. हे जालियनवाला बाग काय प्रकार आहे? पंजाब राज्यामधल्या अमृतसर शहरामध्ये अरे ही बाग आहे. हा, हम्म. त्या बागेबद्दल बोलतात. हो, आणि या बागेला भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासामध्ये ना फार मोठं महत्व आहे बघ. तर काय म्हणून माईनू? ही घटना आहे 13 एप्रिल 1919 सालची. 13 एप्रिल? हा, हा. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 28 वर्ष आधीची घटना. हां. बैसाखीचा सण साजरा करण्यासाठी जालियनवाला बागेच्या मैदानात गाववाली मंडळी एकत्र जमली होती. त्याचवेळी इंग्रज अधिकारी जनरल डायर आपल्या सैनिकांसह तिथे आला आणि त्याच्या सैनिकांनी जमलेल्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. काय सांगताय काय माई? हो, त्या गोळीबारामध्ये निष्पाप हजारो माणसं मारली गेली. अरे बाप रे. पण मी म्हणतो, असा अतिरेकापणा का केला न त्यानं? अधिकाराची गुरुमी
आणि भारतीयांवरचा राग, दुसरं काय? आणि त्या दरम्यान इंग्रज सरकारनं रौलट कायदा भारत देशावरती लादला होता. त्यामुळे लोकांच्या स्वातंत्र्यावरती मर्यादा आल्या. पण मग इतक्या निरपराध लोकांना मारलं तर मग त्या ऑफिसरला काही शिक्षा झाली की नाही? कसलं काय रे, त्यांचंच राज्य होतं ना, हा. मग शिक्षा कशी होणार? आणि काय झालं, या घटनेच्या विरोधामध्ये भारतभर असंतोष पसरला. त्याच्यावर मलमपट्टी म्हणून इंग्रज सरकारनं एक कमिशन नेमलं. कमिशन? हा, अरे म्हणजे या घटनेची चौकशी करण्यासाठी एक कमिटी नेमली. असं होय, मला वाटलं कमिशन म्हणजे काय. हा. या कमिटीमध्ये 3 भारतीय सदस्य होते. त्यांनी निर्भीडपणे या घटनेविरोधामध्ये मतं मांडली, तीव्र शब्दामध्ये निषेध केला, पण शेवटी व्हायचं तेच झालं. काय काय झालं हो? या चौकशीत गोळीबाराचा आदेश देणारा जनरल डायर दोषी ठरला, पण त्याला कैदेत न टाकता केवळ इंग्लंडला परत पाठवण्यात आलं. आणि असं असलं तरी यामुळे इंग्रजांविरुद्धची लोकभावना अधिकच तीव्र झाली आणि भारतीय स्वातंत्र्याचा लढा अधिक ताकदीनं उभा राहिला. बिचारी लोक सण साजरा करायला एकत्र येतात काय, आणि त्यांच्या नशिबात उभं काय राहतं. सगळंच वेदनादायी आणि अमानुष होतं बघ. हो अण्णा, हा कुठला सण म्हणालात तो मगाशी? म्हणजे कुठला सण असा साजरा करायला ती लोक जमली होती म्हणालात? बैशाखीचा सण साजरा करायला. बैसाखीचा सण कसा करतात हो तो साजरा? साधारणपणे 13 किंवा 14 एप्रिल या दिवशी हा सण साजरा केला जातो. सदू, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधून हा सण अधिक मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. आणि खरं सांगायचं ना, तर जिथं शीख समाज आहे त्या ठिकाणी हा सण अधिक उत्साहानं साजरा होतो. आता मी असं विचारतो, हा सण साजरा करतात कसा साजरा करतात तर विचारतोय. सण अगदी पारंपरिक पद्धतीनं साजरा करतात. म्हणजे गुरुद्वारामध्ये जाऊन प्रार्थना करतात, कीर्तन आयोजित करतात आणि भांगडा नृत्य करून आपला आनंद व्यक्त करतात. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे लंगरचं आयोजन केलं जातं. अण्णानो हे लंगर म्हणजे काय आणखी? अरे लंगर म्हणजे आपल्याकडे नाही का उत्सवात गावजेवण केलं जातं, काही प्रमाणात तसंच ते. असं आहे होय. या सगळ्यामध्ये ना अत्यंत महत्वाची गोष्ट कोणती आहे ते सांगा बघू तुम्ही. कुठली हो अण्णानो? हा सण याच वेळी साजरा का केला जातो? थांबा सांगते. मला आठवतंय. म्हटल्यानंतर काय मला वाटलं मला सांगायचंय की काय. सूर्याचा मेष राशीत प्रवेश होतो त्यावेळी. नाही, ते आहेच तुझं माई म्हणणं बरोबर. पण महत्वाचं हे आहे की यावेळी रब्बी पिकांची कापणी होऊन पिकं घरात आलेली असतात. त्या आनंदामध्ये शेतकरी असतो, त्यामुळे हा उत्सव अधिकाधिक आनंदानं साजरा केला जातो. ते तर स्वाभाविकच आहे, कारण भारत हा शेतीप्रधान देश आहे. त्यामुळे त्या प्रदेशातील शेतीचा हंगाम आणि साजरं करण्यात येणारे सण समारंभ आणि त्याच्या पद्धती यांचं अगदी जवळचं नातं असतं. होय, तर मात्र खरं आहे. म्हणजे आपल्याकडे आता गुढीपाडवा झाला, आता नागपंचमी आणि वटसावित्री शिवाय कुठला पण सण नाही बघा. कारण शेती, आपल्याकडचा शेतकरी त्या कामामध्ये गुंतलेले असतात. हो ना, म्हणजे आता काळानुसार सण समारंभ साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. पण खरं सांगायचं तर आपले सण समारंभ म्हणजे निसर्गाशी जवळीक साधून केलेली निसर्गाची पूजा. या मात्र अगदी बरोबर बोलला माईनू. आता आपण गुढीपाडवा हा सण साजरा केला, काय केलं त्याच्या वेळेला? हो अण्णा, त्यात काय बोलायचं, गुढी उभी केलेली. अरे हो, पण त्या गुढीला काय वापरलं? बांबूच्या टोकावर, लोट्याच्या खाली आंब्याचा टाळा, कडुलिंबाची डहाळी, फुलांची माळ अशा सगळ्या निसर्गातल्या वस्तू आपण बांधल्या, बरोबर ना? होय ना. आणि म्हणूनच तर गुढीला ब्रह्मध्वज म्हणतात. ब्रह्मध्वज म्हणजे शक्ती आणि नवसृजनाचं प्रतीक आहे. शक्ती म्हणजे काय तर कळलं, पण दुसरं काय म्हणालात ना, काय ते नवसृजन. नवसृजन म्हणजे काय हो? म्हणजे नवीन काही निर्माण करणं. आपण शेती करतो, ती करणं सोपं आहे का सांग बघू? अहो काहीतरी काय बोलताय माई. अहो कष्ट किती करावे लागतात त्याच्यासाठी, रक्ताचं पाणी करावं लागतं, तेव्हा पीक हातात येतं. बरोबर ना. अरे तेच म्हणायचंय मला. लाल मातीतून दिवस रात्र घाम गाळून निसर्गाच्या साथीनं हिरवगार पीक पिकवतो, यालाच नवसृजन म्हणतात. असं म्हणतात होय. आत्ता आलं माझ्या बरोबर लक्षात. आणि माझ्या पण आत्ता लक्षात आलं की आपले सण म्हणजे निसर्गाशी जवळीक साधून निसर्गाची केलेली पूजा, असं माई मगाशी का म्हणाली ते. होय तर.
म्हणजे प्रत्येक माणसानं, मग तो शेतकरी असू दे वा नसो, त्यानं एक कठोर वास्तव समजून घेतलं पाहिजे. हं, कोणतं हो? एक वेळ निसर्ग माणसांशिवाय राहू शकेल, पण कितीही प्रगती केली तरी माणूस निसर्गाशिवाय जिवंत राहणं शक्य या मात्र अगदी नाही. बरोबर बोलला हा अण्णानू. हा, खरं आहे हा तुमचं म्हणणं. याचाच दुसरा अर्थ, माणसानं आज निसर्गावर केलेलं आक्रमण हे निसर्गावर नाहीये, तर भविष्यातल्या मानवाच्या पिढीवर केलेलं आक्रमण ठरणार आहे. अगदी बरोबर ना? बरोबर बोललीस माई तू. आणि हीच गोष्ट ना प्रत्येकानं आपल्या मनामध्ये ठसवून घ्यायला हवी. माई मी एक बोलू काय? हा रे, बोल ना, अगदी मोकळेपणाने बोल. मनात काय आलंय ना सदू, ते अगदी न घाबरता विचारा तू. हो ना. अहो अण्णानू आणि माईनू, बाकी काय प्रश्न नाही, पण जर काय आक्रमण वगैरे काय बोललात ना तर काय माझ्या अजून लक्षात आलेलं नाही. बरं बरं, मला सांग, आपली सोय व्हावी म्हणून आपण नाले बुजवले किंवा नदीत भर घातली, तर भविष्यामध्ये पाण्याचा तुटवडा होईल की नाही? ओ माई, ह्या काय सांगायला कशाला कोण पाहिजे? यालाच निसर्गावरचं आक्रमण असं म्हणाली हा माई. निसर्गाचं महत्त्व आपल्या संतांनी नेमकं ओळखलं होतं. अगदी बरोबर बोललीस. आपले गोरोबा. गोरोबा म्हणजे कोण? अगं असं काय विचारतीयस? गोरोबा म्हणजे संत गोरा कुंभार. हा, मग असं म्हणा ना, हो ना. संत गोरा कुंभार. लोकांमध्ये ते याच नावाने सुपरिचित आहे. हो. बघा हा, मातीपासून मडकी आणि भांडी बनवण्याचा पारंपरिक व्यवसाय ते करायचे. विठ्ठलाची भक्ती आणि मातीशी असलेलं इमान कधी सोडलं नाही त्यांनी. सर्वसामान्यांना समजेल अशा साध्या शब्दात आयुष्याचं तत्वज्ञान सांगणारे अभंग लिहिले त्यांनी आणि लोकांमध्ये ज्ञानाचा प्रकाश पसरवला. त्यांच्या अभंगावरचं एक प्रसिद्ध गाणं तर आपण सगळ्यांनीच कधी ना कधी ऐकलंच आहे. हा, हो, नक्कीच. माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविसी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी. वा. होय होय, मी पण ऐकलं हा हे गाणं, आणि एकदाच नाही तर कितीतरी वेळा ऐकलंय. भारी आवडतं मला ते. हो ना. आवडतं ना? अरे आवडणारच, पण नुसतं आवडून उपयोग नाही. हा, तर त्याच्यामधला शब्दांचा अर्थ पण समजून घ्यायला हवा. खरं आहे. हे मात्र बरोबर बोलला हा अण्णानू. खरं बोलले. गोरोबांनी आपल्या अभंगातून आपल्याला हीच शिकवण दिले की कधीही कोणत्याही यशामुळे अहंकार करू नये आणि आपल्या मुळांना आणि मातीला कधीच विसरू नये. इतकंच साधं आणि सोपं तत्वज्ञान संत रविदासांनी पण सांगितलंय. हा, ते असं म्हणतात, मन चंगा तो कटौती में गंगा. मन शुद्ध असेल तर घरातल्या पाण्यातही गंगेतल्या पाण्या एवढीच पवित्रता असते. देवाच्या पूजेला नुसती गंध, फुलं, अक्षता वाहून उपयोग नाही, तर त्याच्याकरता मनामध्ये भक्ती असणं फारच महत्वाचं आहे. आणि ती भक्ती असेल तरच आपल्याला देव कळतो आणि पावतो सुद्धा. भगवंत भगवंत, अगदी बरोबर बोलतावाय तुम्ही. सर्व जाती धर्मातील संतांनी आयुष्याचं तत्वज्ञान इतक्या साध्या आणि सोप्या भाषेत सांगितलंय, कारण देव आणि निसर्ग यामधलं नातं आणि संबंध त्यांनी ओळखला होता. आणि म्हणूनच मी म्हटलं, काय काय म्हणणार तुम्ही? बाहेर पडणाऱ्या कडकडीत उन्हाला नावं ठेवून चालणार नाही, कारण काही प्रमाणात त्याला आपणच कारणीभूत आहोत. आपण कारणीभूत आहोत. अरे आपण म्हणजे आपण माणसं रे. हा, तत म्हणजे बरोबर आहे तुम्ही म्हणता होते. हा, पण किती कडक ऊन पडलं तरी आमच्यासारख्या माणसांना घरात बसून कसं जमेल अण्णानू? सदू, ते तर आहेच रे. बाकी काय नाही तरी काजू बी जमवण्यासाठी रोज प्रत्येक झाडाजवळ जायलाच लागतं ना आम्हाला. आणि सदू, हम्म. ऊन जर नसेल ना तर आंब्याची साठ वाळवणं कशी होणार सांग बघू. हा, मग मी तर पण विचारणार होतो पुढे. हो हो हो, अहो मला हे काय माहित नाहीये का? हा, तेच म्हणतोय मी. काय? पुन्हा पुन्हा म्हटल्यामुळे ऊन जास्त आहे, ऊन जास्त आहे असं पुन्हा पुन्हा म्हटल्यामुळे उन्हाळा कमी होणार आहे का? त्यापेक्षा उन्हाळा असू दे, पावसाळा असू दे किंवा हिवाळा, त्याला निसर्ग चक्राचा भाग म्हणून स्वीकारलं ना की आपोआपच हा वाटणारा त्रास कमी होतो. अगदी खरंय, बरोबर खरंय, बोलला हा तुम्ही तुम्ही. बोलताय एकदा ठरवून घरातून बाहेर पडलं हा. की थोड्या टायमाने काय पण वाटत नाही, असा आपला माझा अनुभव. हो, आता कसं बोललास सदू? म्हणजे मला पण हेच म्हणायचं होतं. प्रत्येक वेळी आपल्याला हवं तेच होणार नाही. त्यामुळे निसर्गाला नाव ठेवण्यापेक्षा निसर्गाला स्वीकारा, त्याच्याशी मैत्री करा. अगदी बरोबर.
आपल्या सभोवतालचा निसर्ग समजून आपण घेतला पाहिजे हा. निसर्गाला आपण असं समजून घेतलं ना तरच आपलं त्याच्याविषयी तक्रार करणं आपोआप कमी होईल, नाही का? या मात्र बरोबर बोलला माहिनू. आपल्या समोरची संकट किंवा अडचणींकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्यापेक्षा सकारात्मकतेनं पाहिलं की त्या संकटातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग आपोआपच सुचतात बघा. निसर्गाशी मैत्री केली की आपोआपच जगण्यातली सकारात्मकता कळायला लागते. वा वा वा, काय पण बोलला वा माई, एक नंबर बोलला वा तुम्ही. काळानुसार सर्वच गोष्टीमध्ये ना बदल होत असतात आणि ते स्वाभाविक आहे. हो ना. म्हणजे बघा, आता पूर्वीसारखी मातीची घरं बांधायची म्हटली ना हा, तर एवढी माती तर मिळायला हवी ना. खरंय. त्यामुळे काहीतरी नवा पर्याय शोधणं आवश्यकच असतं ना. हा, तर महत्वाचं आहे आणि तर महत्वाचं जपलं पाहिजे आपण. कसं आहे माहितीये, आपल्या पूर्वजांनी निसर्गाची ताकद ओळखलेली होती, म्हणूनच त्यांनी त्याला देवत्व बहाल केलं असं मला वाटतं. निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर जशी मनाला शांती वाटते ना, हा, तसंच कुठल्याही धर्माच्या प्रार्थना स्थळामध्ये गेलं की अशीच शांतता अनुभवता येते. या मात्र अगदी खरं आहे हा. हां, त्या धीरगंभीर वातावरणात आपोआपच मन शांत होतं. माणसाच्या पूर्वजांचा प्रार्थनास्थळं निर्माण करण्यापाठीमागचा हा एकच हेतू होता. कुठला? रोजच्या जगण्यातली धावपळ, दगदग, विवंचनांपासनं माणसानं काही काळ बाजूला व्हावं आणि शांतीचा अनुभव घ्यावा, त्यातून त्याला नवी एक ऊर्जा मिळावी. हे मात्र अगदी खरं आहे. बरोबर बोलला वा तुम्ही. हा, जसं की निसर्गाच्या सहवासातनं आपल्याला एका शांतीचा अनुभव मिळतो बघा. अगदी बरोबर. म्हणूनच तर आपल्या पोथ्या पुराणांमधून निसर्गातील अनेक घटकांची स्तुती करणारी स्तोत्र आहेत. आता आलं ना लक्षात? काय तुम्हाला म्हणायचं वंदनू? मी सुरुवातीलाच म्हटलं होतं. काय काय म्हणाला होता? अरे सदू, निसर्गाविषयी तक्रार करू नका, उलट त्याला समजून घ्या. हा, बरं. आता लक्षात ठेवीन मी. तुमचं म्हणणं- निसर्गाविषयी तक्रार करू नका, हा. उलट त्याला समजून घ्या. आता याच तुमचं म्हणणं अगदी 100% पटलं. गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद आत्ताच आपण ऐकलात. याचं लेखन केलं होतं अनिल दांडेकर यांनी आणि यामध्ये मोरेश्वर जोशी, रोहित देव आणि ऋचा गद्रे यांनी सहभाग घेतला होता. मंडळी, गप्पा ऐकून आपल्याला खूप छान वाटतं ना. मंडळी, आपण वणवा लागण्याविषयी बोलत होतो. वणवा लागला की काय होतं ते आपण बघितलं. पण हा वणवा लागू नये यासाठी आपल्याला काय करता येईल याचाही विचार करायला हवा. वणवे रोखण्यासाठी गावातील सगळ्यांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. तसंच वणवारोधक पट्टे आपल्या बागायतीच्या किंवा शेताच्या भोवती ओढले पाहिजेत. जळालेल्या भागात पुन्हा स्थानिक प्रजातींची वृक्ष लागवड करून हे निसर्गचक्र सांधण्याचा प्रयत्न देखील आपण करायला हवा. मंडळी, अशाच गप्पा आपण मारत राहू, पण वेळेची मर्यादा आहे. तेव्हा आपल्या गप्पा आता थांबवूया, पण पुन्हा भेटूया आपल्या नवीन विषयांसह. तोपर्यंत मी ऋचा गद्रे आपला निरोप घेते. नमस्कार.